नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय 1 वाजता विशेष वार्ता आहे झारखंडमधून. तिथे भरती परीक्षेत झालेल्या कथित घोटाळ्यावरून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे. रांचीमध्ये हजारो विद्यार्थी एकवटले असून जोरदार आंदोलन होत आहे. या विद्यार्थ्यांनी विधानसभेच्या दिशेनं कूच केलंय. विधानसभेपर्यंत जाण्याच्या मार्गात एकूण अनेक बॅरिकेड्स आहेत. हे बॅरिकेड्स विद्यार्थ्यांनी पार केले. विद्यार्थी विधानसभेच्या अगदी जवळ आले असून या विद्यार्थ्यांना रोखण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र विद्यार्थी काहीच ऐकण्याच्या तयारीत नाहीयेत. दिल्लीच्या जंतर मंतरवर ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं होतं तसंच हे होताना दिसतंय. 3 दृश्य. झारखंडमध्ये पेपरफुटी विरोधातलं आंदोलन, विधानसभेबाहेर राडा, बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न आणि विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पाण्याचा मारा. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी आक्रमक भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्यानं पोलीस हाय अलर्टवर आहेत. एजेंसी ब्लैक लिस्टेड है टीडीपीएल, उसका आपने चयन किया। राज्य सरकार में पूरी खामी है और जेपीएससी जैसे संस्था में आप नेताओं के वाइफ को, सुप्रीजो भट्टाचार्य की वाइफ को, अजिता भट्टाचार्य को मेंबर बनाया, जमाल अहमद कांग्रेस को मेंबर बनाया। आप स्टेट पीसीएस में आप नेताओं के लीडर को क्यों आप मेंबर बना रहे हैं? उसमें रिटायर्ड आईएएस आईपीएस ऑनेस्ट ऑफिसर होने चाहिए। अशोक कुमार गुप्ता सेक्रेटरी जो है जेएसएससी का, उसका बर्खास्त होना चाहिए। हम लोग विधानसभा जाएंगे और हेमंत सोरेन से सत्ता नहीं संभाल रहा है तो वो रिजाइन कर दे। सरकार अराजकता को न्योता दिया है। मैं हॉस्पिटल में होने की स्थिति में 9 दिनों से भूख हड़ताल के बावजूद मैं खुद को नहीं रोक पाया। सरकार छात्र के मांगों पर क्यों सहमति नहीं बना रही है? आज हेमंत जी का जन्मदिन है, जन्मदिन के मौके पर ऐसा तोहफा न दे जो जिससे खून बहे, जिससे अराजकता फैले, जिससे आक्रोश हो। ये शांति है तो इनको शांतिपूर्ण रहने दिया जाए। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले वरिष्ठ प्रतिनिधी संदीप रामदासी. संदीप, काय चाललंय झारखंडमध्ये आणि या आंदोलन कोणत्या दिशेने जाण्याचा प्रयत्न होतोय किंवा काय होईल असं वाटतं? प्रसन्न, गेले 17 दिवस तिथं देवेंद्र महतो या विद्यार्थी नेत्याच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली त्यांचं स्वतःचं उपोषण सुरू आहेच, फक्त पाणी पिऊन. आणि बाकीचे सगळे विद्यार्थी, जेनजी विद्यार्थी जे आहेत ते तिथं झारखंडच्या लोकसेवा परीक्षा या रद्द व्हाव्यात, काही त्याच्यामध्ये झालेला जो काही गैरव्यवहार आहे त्याच्या विरोधामध्ये गेली 17 दिवस हे आंदोलन सुरू आहे. आणि या विद्यार्थ्यांनी साधारणतः गेल्या आठवड्यामध्येच अशा पद्धतीचा इशारा दिला होता की जर का त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही, ज्यातली सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे सीबीआय चौकशीची, तर आम्ही 10 तारखेला म्हणजे आज विधानसभेला घेराव घालू. आणि त्याच दिशेनं आता हे विद्यार्थी ज्या स्टेडियममध्ये हे आंदोलन सुरू होतं तिथून मार्च करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जंतर मंतरमध्ये ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचं आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला, त्यांनी संसदेवर जाऊन यासाठी प्रयत्न केले, तशाच पद्धतीचे प्रयत्न इथं होताना दिसत आहेत रांचीमध्ये. आणि तिथंच फक्त काही बदल जे दिसत आहेत ते म्हणजे बॅरिकेड्सवर आपल्याला तारांचे कुंपण घातलेले आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट त्याच्यावर चढून ते किंवा ते बॅरिकेड्स ढकलून ज्या पद्धतीनं जंतर मंतरवर आपण पाहिलं तसं काही होताना इथं आता सध्या तरी आपल्याला दिसत नाही. पाण्याचे फवारे मारताना आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. प्रसन्न, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेले 17 दिवस झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाचं देशभरात कौतुक करण्यात आलं की कुठल्याही पद्धतीच्या शिवीगाळ नाही, कुठल्याही पद्धतीच्या वेगवेगळ्या ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या सोडून हे आंदोलन कुठंही भरकटलेलं नव्हतं. त्याबद्दल यांची तारीफसुद्धा करण्यात आली. कालच अगदी पियुष मिश्रा तिथं जाऊन त्यांनीसुद्धा या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीनं हे आंदोलन आता या स्टेजला आहे की सीबीआयची मागणी जर का मान्य केली तर मला असं वाटतं की हे आंदोलन त्याच वेळेस थांबेल असं दिसतं. धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या या विश्लेषणासाठी.